नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मला कमेंट्स आले होते की एक्झामिनेशनमध्ये 40 प्रश्नांपैकी किती प्रोग्राम्स येतील. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी प्रोग्राम्स सॉल्व करत असताना आपण कुठले पॉईंट्सकडे ऑब्झर्व करायला पाहिजे, कोणत्या स्टेटमेंट्सकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, ती मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये दिलेले टिप्स अँड ट्रिक्स ही तुम्हाला प्रोग्राम्स अटेम्प्ट करताना फार यूजफुल ठरतील, म्हणून ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मी एक 12 टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला देणार आहे विच विल बी व्हेरी मच यूजफुल फॉर यू टू सॉल्व युअर प्रोग्राम्स. ओके, तर मित्रांनो, ही व्हिडिओ स्टार्ट करायच्या पूर्वी सगळ्या कम्प्युटर सायन्स स्टुडंट्सला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच स्टुडंट्स ऑर एनीवन हू इज लर्निंग जावा, त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट सजेशन आहे. दॅट इज राईट, इम्प्रूव्ह युअर प्रोग्रामिंग केपेबिलिटी. तुमचं कोडिंग केपेबिलिटी इम्प्रूव्ह करा स्टुडंट्स. दिस विल बी व्हेरी व्हेरी यूजफुल फॉर यू इन दी फ्युचर. सो तर इथं पहिलं प्रश्न जे दिलेलं आहे, इमॅजिन करा तुम्हाला असं एखादं क्वेश्चन आला. इट इज पॉईंट क्लिअर. इन फॉलोइंग जावा प्रोग्राम, तर कुठलाही प्रोग्राम आपण अटेम्प्ट करताना फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायला पाहिजे की ही सगळे इम्पोर्ट स्टेटमेंट जे आहेत, ही इम्पोर्ट स्टेटमेंट्स व्यवस्थित आहेत का नाही ती आपल्याला ऑब्झर्व करायला पाहिजे. सेकंड इम्पॉर्टंट टिप काय म्हणजे इम्पोर्ट स्टेटमेंट संपल्यानंतर ही सेमीकोलन असायला पाहिजे. म्हणजे किंवा थर्ड इम्पॉर्टंट टिप, आपण क्लास डिक्लरेशन लिहितो. गुड. क्लास डिक्लरेशन झाल्यानंतर ही कर्ली ब्रॅकेट आहे का नाही, इट इज पॉईंट क्लिअर, त्याच्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. ओके, त्यानंतर फोर्थ इम्पॉर्टंट स्टेप, तर ह्या टिपमध्ये आपण सर्वलेट प्रोग्रामिंगमध्ये स्टडी केलं की सर्वलेट प्रोग्रामिंगमध्ये डू गेट आणि डू पोस्ट मेथड्स यूज होतात. तर डू पोस्ट मेथड किंवा डू गेट मेथड असेल तर त्याला ही आर्ग्युमेंट्स असतात. HTTP सर्वलेट रिक्वेस्ट, HTTP सर्वलेट रेस्पॉन्स, ही दोन इंटरफेस आहेत. राईट, आणि ह्या इंटरफेसचे ही ऑब्जेक्ट्स आहेत, रिक्वेस्ट अँड रेस्पॉन्स. नेक्स्ट इम्पॉर्टंट टिप अँड ट्रिक ऑल्सो, दॅट इज राईट रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर. सर्वलेट प्रोग्रामिंगमध्ये ही जेव्हा यूज होत आहे तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी रिक्वेस्टच्या जागी रेस्पॉन्स डॉट गेट पॅरामीटर म्हणून येते, ती रॉंग आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवून घ्या. रिक्वेस्ट म्हणून आला की त्याच्यासमोर गेट पॅरामीटरच येत आहे. इम्पॉर्टंट ट्रिक किंवा इम्पॉर्टंट टिप आय विल से विच यू नीड टू फॉलो इज, सर्वलेट प्रोग्राममध्ये जेव्हा आपण रेस्पॉन्स यूज करतो तर रेस्पॉन्स डॉट गेट रायटर पाहिजे. मी बरेचसे MCQ क्वेश्चन्समध्ये बघितलं की इथं रिक्वेस्टच्या जागी गेट रायटर असतं आणि रेस्पॉन्सच्या जागी गेट पॅरामीटर असतं. ही रॉंग आहे. रिक्वेस्टच्या डॉटच्या पुढे गेट पॅरामीटर येतं आणि रेस्पॉन्स डॉट देऊन गेट रायटर ही यायला पाहिजे. दिस क्वेश्चन हिअर, राईट, चूज द मिसिंग स्टेटमेंट्स इन फॉलोइंग कोड फ्रॉम गिवन ऑप्शन्स. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दिलेलं पहिलं टिप काय होतं ती तुम्हाला आठवत असेल तर आपण कुठलाही प्रोग्राम सॉल्व करत असताना राईट इम्पोर्ट स्टेटमेंट्स आहेत का नाही. आणि इथं बघा प्रोग्राम खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे, पण तिथं स्टार्टिंगमध्ये इम्पोर्ट स्टेटमेंट्सच नाहीत. इम्पॉर्टंट टिप आय एम गोइंग टू गिव्ह हिअर इज दिस वन. This is very important. Now observe the code and select the proper output. तर सर्वलेट प्रोग्रामिंगमध्ये एक HTML प्रोग्राम असतं आणि एक जावा प्रोग्राम असतं. हे HTML प्रोग्राममध्ये 3 इम्पॉर्टंट थिंग्स, राईट. आता पूर्ण प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, पण फॉर्म, राईट, फॉर्मला ही HTMLचा टॅग आहे. फॉर्मच्या टॅगला 3 आर्ग्युमेंट्स असतात. एक पहिल्यांदा फॉर्मचं नेम, मग कोटेशनमध्ये तुम्ही काही देऊ शकता. ॲक्शन म्हणजे ह्या फॉर्मवरती जेव्हा आपण सबमिट बटनवर जेव्हा आपण क्लिक करतो, सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर कोणतं सर्वलेट कॉल व्हायला पाहिजे ही असं डबल कोटेशनमध्ये ही सगळं असायला पाहिजे. आणि तिसरं ऑप्शन असतं आहे मेथड. मग मेथडमध्ये डू गेट किंवा पोस्ट असतं.
तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्स ही पेपर सॉल्व करत असताना दे कॅन गेट ए डाऊट की फॉर्मच्या समोर नेम आहे, ॲक्शन आहे, पण ही स्टेटमेंट तुम्हाला कंपल्सरी असायला पाहिजे. रेस्पॉन्स डॉट सेट कंटेंट टाईप आणि कोटेशनमध्ये टेक्स्ट ऑब्लिक HTML. ओके. देन DBC प्रोग्राम्स आपण अटेम्प्ट करताना तर आतापर्यंत आपण जेवढे काही टिप्स आपण सिलेक्ट केलं त्यापैकी वन ऑफ द इम्पॉर्टंट टिप्स इज सी दॅट तुमचं इम्पोर्ट स्टेटमेंट्स आर करेक्ट ऑर नॉट. आणि द सेकंड इम्पॉर्टंट थिंग, JDBC प्रोग्राम लिहित असताना पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन जर यूज केलं तर त्याच्यासमोर थ्रोज एक्सेप्शन पाहिजे. इट इज पॉईंट क्लिअर. थ्रोज एक्सेप्शन असेल तर तुम्हाला कोडमध्ये कुठं ट्राय कॅच लिहायची गरज नाही. तर मित्रांनो आता व्हेरी केअरफुली ऑब्झर्व करा. JDBC प्रोग्राममध्ये एक रूल आपण यूज करतो जे मी आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये हमेशा सांगत असतो. दॅट रूल इज कॉल्ड ॲज, केअरफुली लिसन टू दिस वन, CCSR. म्हणजे कुठल्याही JDBC प्रोग्राममध्ये ही CCSR रूल असायला पाहिजे. म्हणजे पहिला C म्हणजे क्लास डॉट फॉर नेम, दुसरं C म्हणजे कनेक्शन C, तिसरं स्टेटमेंट येस अँड लास्ट वन रिझल्ट सेट RS. ही ह्या ऑर्डरमध्येच असायला पाहिजे. ह्यापैकी कुठलंही एखादं स्टेटमेंट नसेल तर दॅट इज ॲन एरर. रिमेंबर दिस वन very carefully. CCSR. Is this point clear? And this is the order which you will have to follow. तर आता करेक्ट ऑप्शन टू एस्टॅब्लिश ए कनेक्शन. इट इज पॉईंट क्लिअर. आता तुम्ही एक्झामिनेशन देत असताना प्रश्न कुठलाही येऊ शकतं. प्रोग्राम बघून घाबरू नका. आपलं बेसिक्स आपल्याला काय शिकवलं आहे मी तुम्हाला टिप. इम्पोर्ट स्टेटमेंट्स आहे, क्लास डिक्लेरेशन नंतर ब्रॅकेट आहे, मेन मेथडचं पुढे थ्रोज एक्सेप्शन आहे, येस आहे. थ्रोज एक्सेप्शन जर नसेल तर ट्राय कॅच असायला पाहिजे. त्यानंतर ह्याच्याकडे तुम्ही फर्स्ट लक्ष द्या. CCSR, क्लास डॉट फॉर नेम, कनेक्शन, स्टेटमेंट, रिझल्ट सेट ह्या ऑर्डरमध्ये आहे. आता नेक्स्ट प्रोग्राममध्ये बघा तुम्ही C आहे, स्टेटमेंट ऑब्जेक्टच वापरला ना आणि तुम्ही JDBC प्रोग्राम विदाउट स्टेटमेंट ऑब्जेक्ट लिहू शकत नाही. त्यानंतर इथं काय प्रॉब्लेम आहे, राईट. C क्लास डॉट फॉर नेम आणि तुम्ही कनेक्शन ऑब्जेक्टच घेतला नाही. पहिलं C आहे पण दुसरं C कुठं आहे, नाही, एरर आहे. तर ही थोडे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे JDBC प्रोग्राम्स सॉल्व करत असताना. आता मित्रांनो नेक्स्ट आणखी एक प्रोग्राम मी तुम्हाला दाखवतो. Now look at this program, right? Consider the following program. Now ह्या प्रोग्राममध्ये what is the mistake here, right? तर इथं JDBC मध्ये प्रिपेअर्ड स्टेटमेंट नावाचं एक कॉन्सेप्ट आहे, प्री कंपाइल्ड. तर इथं समटाईम्स स्टार म्हणून दिलेलं असतं आर्ग्युमेंट. ही नोट्समध्ये मी दिलेलं आहे. स्टार म्हणजे ही कमांड लाईन आर्ग्युमेंट असतं. ओके. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, next important tip related to programming, that is this one. What should be the correction done in the program to get the correct output? Okay, import statements आहेत, class declaration आहे, class declaration च्या नंतर इथं ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आहे. ओके. तर इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, मिसिंग सेमीकोलन, मिसिंग कर्ली ब्रॅकेट. ही ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, मिसिंग स्टेटमेंट. तर बघूत आपण काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल CCSR आहे का, येस, CCSR, गुड. ओके. नाव इथं ब्रॅकेट स्टार्ट झालं आहे, इथं स्टार्ट झालं आहे, ही ब्रॅकेट क्लोज झालं आहे, ही ब्रॅकेट क्लोज झालं आहे. तर कोणतं ब्रॅकेट क्लोज झालं नाही, ही. आणि प्रोग्रामिंग नॉट ओनली ही JDBC प्रोग्राम, दुसरं इतर कुठलंही प्रोग्राम आलं तर ही सुद्धा आपल्याला फॉलो करायला पाहिजे. नाव इथं आणखी एक इम्पॉर्टंट टिप मी तुम्हाला सांगतोय की फर्स्ट ऑफ ऑल एकदा तुम्ही ऑप्शन्सकडकन लक्ष द्या. मिसिंग सेमीकोलन, कुठं सेमीकोलन राहिले आहे का, खास करून इम्पोर्ट स्टेटमेंटच्या पुढे नाही आहेत, सगळे स्टेटमेंट संपल्यानंतर सेमीकोलन आहे. तर व्हेरी क्लिअर आहे. ही क्लोजिंग ब्रॅकेट जी आहे ही ह्याचं आहे आणि ही जे क्लोजिंग ब्रॅकेट आहे दॅट बिलॉंग्स टू मेन. पण क्लासचं ब्रॅकेट तुम्ही स्टार्ट केलं आहे मग क्लोज केलं नाही.
ओके. नेक्स्ट, what should be the correction done in the program to get the proper output, right? तर एकदा इथं आपण बघू, एरर इन मेन, एरर इन लूप, एरर इन कनेक्शन स्टेटमेंट, एरर इन क्लोज. तर प्रोग्राम दिल्यानंतर आपले बेसिक्स सगळं चेक करून घ्या. CCSR इम्पोर्ट स्टेटमेंट्स विथ सेमिकोलन आहे, क्लासचं नाव आहे, क्लास स्टार्ट झाल्यानंतर ब्रॅकेट आहे. पण इथं ऑप्शन्समध्ये क्लोज मेथडमध्ये लूप, कनेक्शन स्टेटमेंट, ओके, ही कनेक्शन स्टेटमेंट ही सगळं ओके आहे. ओके, पण पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS थ्रोज एक्सेप्शनच्या पुढे इथं सेमिकोलन आहे. मित्रांनो, ही लक्षात ठेवून घ्या. मेनच्या पुढे जावाच नाही, सी राहू द्या, C++ राहू द्या, कुठलाही प्रोग्रामिंग लँग्वेज फंक्शनच्या पुढे सेमिकोलन येत नाही. कुठल्याही फॉर लूप राहू द्या, वाईल लूप राहू द्या, राईट, त्या लूपच्या समोर सेमिकोलन येत नाही. ही एक बेसिक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. इज दिस पॉईंट क्लिअर? आपल्याला प्रोग्राम जेव्हा आपण अटेम्प्ट करतो तर इमिडिएटली त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिकमध्ये काही मिस्टेक आहे का त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पुन्हा मी तुम्हाला सांगतो आहे, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर बेसिक्स. ओके, त्यानंतर द लास्ट वन वी विल सी what should be the correction done in the program to get the correct output. Okay, now just have a look at this one also. बघा, ही सगळं प्रोग्राम आहे, पण ह्याच्यामध्ये मिस्टेक काय आहे बघा, इथं इम्पोर्ट स्टेटमेंट नाही. लुक एट दीज पॉइंट्स. ओके, देन इथं एक्झिक्यूट अपडेट पाहिजे, क्रिएट स्टेटमेंट नाही, एक्झिक्यूट अपडेट. ह्या मेथडचे नोट्स आय हॅव गिवन देअर. एक्झिक्यूट अपडेट कधी यूज करायला पाहिजे, एक्झिक्यूट क्युरी कधी यूज करायला पाहिजे, दॅट वन. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग हिअर इज इथं CCSR, राईट. नाव इथं रिझल्ट सेट येत नाही का, म्हणजे यू हॅव गॉट अ प्रिपेअर्ड स्टेटमेंट. इज दिस पॉईंट क्लिअर? So just have a look at all these points which I have given you, and at the same time have PDF file मध्ये I have given you this one. Check all important statements in the program, semicolon at the end. आता डिस्कस केलेले सगळे पॉईंट्स इथं मी ह्या PDF फाइल मध्ये दिलेले आहेत. होप दिस विल बी युजफुल फॉर यू. I wish you the very very best. Thank you.